नमस्कार, मी डॉक्टर नीलम छंगानी, श्री किसनलाल नथमल गोयनका कला वाणिज्य महाविद्यालय कारंजा लाड अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या अभ्यासक्रमावर आधारित BA भाग 2ला जो विषय आहे स्थूल अर्थशास्त्र, या विषयाच्या अंतर्गत घटक नंबर 3 ची सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण प्रामुख्याने इन्फ्लॅक्शन म्हणजे ज्याला आपण स्फीती असं म्हणतो, स्फीतीचा अर्थ समजावून घेणार आहोत. इन्फ्लॅक्शन हा शब्द स्फीतीला इंग्रजीमध्ये वापरला जातो. इन्फ्लॅक्शनला आपण जरी हा शब्द तांत्रिक किंवा स्फीती हा शब्द जरी तांत्रिक वाटत असला तरी वास्तविकपणे हा आपल्या दररोजच्या परिचयातला विषय आहे. तर स्फीती म्हणजे काय, तर यासाठी आपण 4 शब्दांचा प्रामुख्याने वापर करत असतो. अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया. स्फीती म्हणजे काय, तर स्फीती म्हणजे किंमत वाढ. अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी व्यापाराचे एक चक्र सुरू असते. या चक्रामध्ये किंमतीचा चढउतार जो सुरू असतो त्याला सुद्धा स्फीती असे म्हणतात. चढ म्हणजे स्फीती आणि उतार म्हणजे मंदी. तेजी हा शब्दप्रयोग सुद्धा स्फीतीसाठी केला जातो आणि याचबरोबर याला महागाई असं सुद्धा सर्वसामान्य शब्दामध्ये म्हटले जाते. तर त्यामुळे स्फीती हा शब्द जरी वाटत असला कठीण, तरी तो दुसरा तिसरा काही नसून फक्त किमतीतील वाढ किंवा महागाई आहे असं म्हणतात. आता पहा, जगातील सर्वच राष्ट्र जे आहेत या राष्ट्रांना व्यापार चक्रांच्या अवस्थेतून जावे लागते, म्हणजे तेजी मंदीच्या व्यापार चक्रातून फिरावे लागते. कधी स्फीती तर कधी अपस्फीती, म्हणजेच कधी तेजी तर कधी मंदी, ह्या समस्या अर्थव्यवस्थेला भेडसावत असतात. साहजिकच आहे, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतसुद्धा हा एक देश आहे, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थासुद्धा याला अपवाद नाही. आता एक आणखी शब्द स्फीतीसाठी सांगते मी तुम्हाला, की तो म्हणजे चलनवाढ. म्हणजे चलनाची आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ होय. ही वाढ जेव्हा होते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये स्फीतीला सुरुवात होते. शास्त्रीयदृष्ट्या स्फीतीच्या काही व्याख्या काही विचारवंतांनी केल्या आहेत, त्या आपण इथे पाहू. कोलबर्न हे जे आहेत अर्थशास्त्रज्ञ, यांनी असे म्हटले आहे की जेव्हा अत्याधिक मुद्रा म्हणजे मुद्रा जास्त लागतात आणि त्या मुद्रेत येणाऱ्या वस्तू ह्या कमी असतात, म्हणजे त्यांनी म्हटलं की जेव्हा अत्याधिक मुद्रा ह्या अत्यंत कमी वस्तूचा पाठलाग करतात तेव्हा त्याला स्फीती असे म्हणतात. क्राउथर यांनी काय म्हटलं की ज्या अवस्थेत अर्थव्यवस्था जेव्हा एका अशा अवस्थेत पोचते की ज्या अवस्थेत मुद्रेचे मूल्य घटत असते आणि वस्तूचे मूल्य वाढत असते, ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था होय, ते स्फीतीची अवस्था होय. ज्या अवस्थेत मुद्रेचे मूल्य घटत असते आणि वस्तूचे मूल्य वाढत असते, ती अवस्था म्हणजे स्फीतीची अवस्था होय. तर मग स्फीतीच्या अवस्था नेमक्या कोणत्या हे आपण आता समजून घेऊया. तर स्फीतीमध्ये अगदी किमती ह्या मोठ्या प्रमाणात वाढत नाहीत. तर मग पहिले रिफ्लॅक्शन म्हणजे त्याला आपण अल्प भाव वाढ प्रवृत्ती असे म्हणू. मग येते इन्फ्लॅक्शन म्हणजे भाववाढ. नंतर येते डिसइन्फ्लॅक्शन म्हणजे प्रतिभाववाढ आणि मग होतो भावाचा म्हणजेच किमतीचा संकोच, त्याला आपण म्हणतो डिफ्लॅक्शन. तर ह्या 4 अवस्था आहेत. या 4 अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी पाहायला मिळतात. म्हणजे थोड्या प्रमाणात किमती वाढतात, मग हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढायला लागतात, त्यानंतर पुन्हा रिव्हर्समध्ये. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये कोणतीच अवस्था ही कायम आणि दीर्घकाळ टिकून राहू शकत नाही. तर महागाई किंवा तेजी जेव्हा सुरू होते तेव्हा सुरुवातीला किमतीतील वाढ ही अल्प प्रमाणात असते, त्यानंतर ती वाढत जाते. मग त्याच्यामध्ये प्रतिभाव वाढ होते आणि एका विशिष्ट अवस्थेनंतर मग रिसेशनला म्हणजे भाव संकोचला सुरुवात होते. इथे आपण पहा एक एक मुद्दा समजून घेऊ. आता आपण समजून घेऊया रिफ्लॅक्शन. तर आर्थिक मंदी दूर करण्यासाठी उदाहरणार्थ पहा, 1929 मध्ये जागतिक महामंदी आली, तेव्हा अर्थव्यवस्थेला सावरायचं आहे, त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. तर यासाठी आपल्याला कधी कधी भाववाढ ही कळून आणावी लागते. उदाहरणार्थ आता कोरोनाचा महामारीचा काळ आहे, अशा वेळेस अर्थव्यवस्था ही डबघाईस आलेली आहे. तेव्हा या अर्थव्यवस्थेला जर पुनरुज्जीवित करायचं असेल तर आपल्याला हळूहळू किमतीमध्ये वाढ घडवून आणावी लागेल. इथे आपण एक इमेज दिलेली आहे की एक कबूतर दुसऱ्या कबुतराला विचारते, व्हॉट आर अदर वर्ड्स ऑफ रिफ्लॅक्शन. तर रिफ्लॅक्शन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर एक्सपॅन्शन, इन्क्रीज, सॅम्युलेटेशन, बूस्ट, ॲडव्हान्स आणि आता ह्याच्यात आपला ओळखीचा शब्द इन्फ्लॅक्शन. इट मीन्स रायझिंग प्राइसेस. म्हणजेच रिफ्लॅक्शन म्हणजे काय, तर आर्थिक मंदी दूर करण्यासाठी हळूहळू किमती वाढू दिल्या जातात, त्याला अल्प वाढ प्रवृत्ती असे म्हणतात. किमती हळूहळू जर वाढल्या तर रोजगार, उत्पादन, उत्पन्न यामध्ये वाढ होत जाते आणि अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगारीच्या दिशेने वाटचाल करू लागते. म्हणून अर्थव्यवस्थेच्या व्यापार चक्राची ही एक महत्त्वाची अवस्था आहे. तर इथे पहा,
इथे एक इमेज टाकली आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये दिसत असेल तर एक 6 बॉटल आहेत त्यांच्याजवळ आणि मधला जो व्यक्ती आहे त्याच्याकडे पहा. त्यांनी काय केलं की ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वस्तूच्या क्वांटिटीमध्ये वाढ केली. फ्री वस्तूसुद्धा देण्यास सुरुवात केली. 3+3 6च्या ऐवजी त्यांनी तेवढ्याच किमतीत 3, 6 आणि 9 वस्तू दिल्या. हे हळूहळू किमतीमध्ये वाढ करून काही प्रमाणात ग्राहकांना आकर्षित करण्याची सोय आहे. त्यानंतर स्फीतीची दुसरी अवस्था आहे ती आहे पूर्ण इन्फ्लॅशन. तर आपण पाहिलं की वाढ प्रवृत्तीमध्ये पूर्ण रोजगाराची पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न केल्या जातात. मग पूर्ण रोजगाराची पातळी गाठल्यानंतर केवळ खर्च वाढल्याने, एकूण खर्च वाढल्याने उत्पादनात वाढ होऊ शकत नाही. म्हणून वस्तूच्या किमती ह्या भरमसाठ प्रमाणात वाढू लागतात. त्याला इन्फ्लॅशन असे म्हणतात. इथे उदाहरण दिलं आहे. हाऊ इन्फ्लॅशन हॅज चेंज द प्राइस ऑफ कप ऑफ कॉफी ओव्हर टाईम. 1970 पासून 2019 पर्यंत कॉफीच्या किमतीमध्ये झालेला बदल अभ्यासला आहे. हा अमेरिकेच्या डॉलरच्या संदर्भात अभ्यासला आहे, परंतु हीच परिस्थिती सर्वसामान्यपणे सगळीकडे असते. कॉफी 1970ला तिथे पहा $1 ठेवलेला आहे. त्याच्यानंतर कॉफीचा मग सारखाच आहे, कॉफीचा आकार सारखाच आहे, $2 झाले. त्यानंतर हळूहळू कॉफीच्या कपाच्या बरोबरीत डॉलरचा आकार वाढत चाललेला आहे. म्हणजेच प्राईस चेंज होत आहेत, परंतु कॉफीचा कप ओव्हर टाईम सेम राहिलेला आहे. इथे दिसते की हाऊ इन्फ्लॅशन हॅज चेंज द प्राइस ऑफ कप ऑफ कॉफी ओव्हर टाईम. म्हणजेच पूर्ण रोजगाराची पातळी प्राप्त झाल्यानंतर वस्तूच्या किमतीमध्ये भरमसाठ प्रमाणामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा त्याला इन्फ्लॅशन असे म्हणतात. आता आपण स्फीतीची तिसरी अवस्था पाहू. ती आहे डिसइन्फ्लॅशन म्हणजे प्रतिभाववाढ. भाववाढीची परिस्थिती. आता पूर्ण रोजगार झाला, पूर्ण रोजगारानंतर इन्फ्लॅशनला सुरुवात झाली आणि अशा वेळेस आपल्याला ही परिस्थिती काबूत आणायची आहे. तर उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट होऊ न देता किंमत पातळीमध्ये मुद्दाम हळूहळू वाढ घडून आणली जाते. अशा परिस्थितीला प्रतिभाववाढ असे म्हणतात. इथे दिलं की दिस इज लाईक अ रनर स्लोईंग डाऊन. दे आर स्टिल गोईंग फॉरवर्ड बट स्लोअर स्पीड. डिसइन्फ्लॅशन डिक्रीज इन द रेट ऑफ इन्फ्लॅशन. म्हणजे स्फीती तर राहील परंतु स्फीतीचा दर हा कमी राहील. नोट इन्फ्लॅशन म्हणजे काय, तर समजा किमतीमध्ये जी वाढ आहे ती 5% असेल तर ती 2% आणणे, परंतु अतिशय मोठ्या प्रमाणात ही किमती कमी करता नाही. म्हणजे एखादा धावणारा धावत आहे, फक्त त्यांनी काय केलं, धावण्याची स्पीड कमी केली परंतु धावणं बंद केलं नाही. असं आपल्याला याच्यातून जी आहे प्रतिभाववाढ याच्यातून दिसते. म्हणजे किमती ह्या घटल्या परंतु किंमत घटीचा वेग वाढीचा दर हा कमी झाला, ॲक्च्युली किंमत घटलेल्या नाहीत. अशी ही स्फीतीची अवस्था आहे. यानंतर आहे डिफ्लॅक्शन म्हणजे भावसंकोच. उत्पादन, उत्पन्न, रोजगार यामध्ये घट घडून येत असताना ज्यावेळी किमती कमी वेगाने कमी होत जातात त्या स्थितीला भावसंकोच डिफ्लॅक्शन असे म्हणतात. उत्पादन, उत्पन्न, रोजगार यामध्ये घट घडून येते. आता पूर्ण रोजगारीच्या अवस्थेतून आपण बाहेर पूर्ण रोजगारीकडे जायला लागतो आणि त्यावेळी किमती ह्या कमी होतात परंतु त्यांचा वेग हा कमी असतो. त्या स्थितीला भावसंकोच असे म्हणतात. ही जी स्थिती आहे अर्थव्यवस्थेची, ही स्थिती डिप्रेशनची स्थिती आहे. म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने तेजी ही मंदीपेक्षा नक्कीच चांगली आहे. तेजीमध्ये उत्पादन, उत्पन्न, रोजगार यामध्ये वाढ घडवण्याचा प्रयत्न केला जातो. काय होते डिप्रेशनच्या स्थितीमध्ये? व्यक्तीला डिप्रेशन असेल तर काय होते, तो आनंदी राहू शकत नाही. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्था जर डिप्रेशनमध्ये असेल तर हा जो काळ असतो, अ पिरियड डिक्लाइनिंग प्राइसेस फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस, आणि सगळ्यात मोठा परिणाम डिप्रेशनचा हा रोजगारीत घट होण्यामध्ये होत असतो. इथे बाण दिलेले आहेत पहा, ॲरो खालच्या दिशेनं चालले. मनी सप्लाय म्हणजे पैशाचा पुरवठा कमी झाला. गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणजे सरकारचा खर्च कमी झाला. कन्झ्युमर डिमांड ग्राहकाची मागणी कमी झाली.
बिझनेस इन्व्हेस्टमेंट कमी झाली, एकंदरीत एकूण मागणी ही कमी झाली. ही अवस्था अर्थव्यवस्थेची डिप्रेशनची अवस्था असते. या अर्थव्यवस्थेमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे कोणताही व्यक्ती आनंदी राहू शकत नाही, तो सॅड मूडमध्ये असतो. अर्थव्यवस्थेची ही सॅड मूड अवस्था म्हणजे डिप्रेशन किंवा डिफ्लॅक्शन ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये या अवस्थेमध्ये उत्पादन, उत्पन्न पातळी, रोजगाराची पातळी यावर सर्वात मोठा परिणाम होत असतो. अशी अवस्था 1929 ते 1936 पर्यंत जगाने अनुभवली. त्यानंतर 1936 मध्ये केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी जनरल थेअरी ऑफ मनी हा नावाचा ग्रंथ लिहिला आणि यामध्ये मंदीपासून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विविध सिद्धांताची मांडणी केली. म्हणून केन्स यांचं स्फीतीच्या बाबतीत योगदान महत्त्वपूर्ण आहे, मंदीतून जगाला बाहेर काढण्यासाठी. पहा आता अर्थव्यवस्थेमध्ये स्फीती कशी असते, तर ही आपल्या मागणीची जी ट्रेन आहे ती वर जाते, इन्फ्लॅक्शन येते आणि त्यानंतर ती तिथेच राहू शकत नाही, त्याला खाली यावंच लागते. उतारावरून त्याला खाली यावंच लागते. तर ती अशा प्रकारची जी अवस्था आहे तर ती इन्फ्लॅक्शन, मग तिचं रूपांतर हे शेवटी डिफ्लॅक्शनमध्ये होत असते. आपण आकृतीच्या साहाय्याने सुद्धा समजून घेऊया. आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत, बाजूच्या आकृतीमध्ये पहा, जी ग्रीन कलरची लाईन दिलेली आहे ती पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे आणि ती अर्थव्यवस्था, तेव्हा जी अर्थव्यवस्था असते ती समांतर अर्थव्यवस्था असते. परंतु व्यक्ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या शरीरातील हृदयाच्या ठोके ही कमी जास्त होत राहतात. जेव्हा आपण आपल्या हृदयाचा कार्डिओग्राम काढतो किंवा रिपोर्ट घेतो तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारची जी हालचाल असते ती सुरूच असते. जेव्हा ती थांबली म्हणजे स्थिर झाली तर व्यक्ती हा मृत घोषित केला जातो. अर्थव्यवस्था जर थांबली तर अर्थव्यवस्था सुद्धा ही मृत घोषित होऊ शकते. म्हणून आपल्याला दिसते की पहिले डिप्रेशन, मग हळूहळू अर्थव्यवस्था चालली रिफ्लेक्शनकडे, मग इन्फ्लॅक्शन स्फीती, त्यानंतर पुन्हा डिसइन्फ्लॅक्शन आणि पुन्हा डिफ्लेक्शन असं. आणि ती आणि मधातली जी रेषा आहे ती फुल एम्प्लॉयमेंट दर्शवते, पूर्ण रोजगार. आकृतीमध्ये पहा, आपण असं लिहायचं, अर्थव्यवस्थेच्या विविध कालखंडातल्या अवस्था दर्शवल्या आहे. अर्थव्यवस्थेत सतत हा प्रवास कमी जास्त हा सुरू असतो आणि ह्या 4 अवस्था रिफ्लॅक्शन, डिसइन्फ्लॅक्शन, इन्फ्लॅक्शन आणि डिफ्लॅक्शन ह्या नेहमी सुरू असतात. भावसंकोच हा अनिष्ट असतो आणि भावसंकोचपेक्षा स्फीती किंवा इन्फ्लॅक्शन, डिसइन्फ्लॅक्शन ह्या अवस्था ह्या चांगल्या अवस्था असतात. यानंतर आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्फीतीचे प्रकार समजून घेऊया. थँक्यू.